नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण CTET 2026च्या आन्सर की बद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ही खूप महत्त्वाची अपडेट आहे. या व्हिडिओमध्ये आपण आन्सर की कशी पाहायची, त्यातून आपले गुण कसे अंदाज करायचे आणि पुढील प्रक्रिया काय आहे हे समजून घेणार आहोत. CTET आन्सर की 2026 लाईव्ह अपडेट्स. CBSE रिलीज आन्सर की स्कॅनड इमेजेस ऑफ कॅन्डिडेट्स OMR. ही जी आन्सर की पाहायची आहे ती CBSEने अधिकृत केलेली आन्सर की CTET.nic.in या वेबसाईटवरती पाहायची आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजे CBSEने 2026च्या परीक्षेसाठी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTET उत्तर की आणि स्कॅन केलेल्या OMR प्रतिमांच्या प्रकाशनाबाबत थेट अपडेट दिलेले आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी 2026 मध्ये होणाऱ्या CTET परीक्षेसाठी तात्पुरत्या उत्तरपत्रिका जारी केलेल्या आहेत. 12 मार्च 2026 रोजी उत्तरपत्रिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ती उत्तरपत्रिका आपण CTET.nic.in या अधिकृत वेबसाईटवरती पाहू शकतो. ही परीक्षा 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती, तर बिहारमधील 2 केंद्रांसाठी 1 मार्च रोजी अतिरिक्त सत्र घेण्यात आले होते आणि या बिहारच्या केंद्रांच्या मुळेच आपल्याला आता उत्तरपत्रिका जी आहे ती उशिरा प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर जो फायनल रिझल्ट येणार आहे तो सुद्धा काही दिवसांनी नेहमीच्या अपेक्षेपेक्षा थोड्या दिवसांनी उशिराच येणार आहे. उमेदवारांनी CTET फेब्रुवारी 2026च्या उत्तरपत्रिका आणि OMR प्रतिसाद पत्रक कसे तपासायचे आणि डाउनलोड कसे करायचे याबद्दल आपण इथं मार्गदर्शक आणि आक्षेप कसे नोंदवायचे याबद्दल माहिती घेणार आहोत. अधिकृत वेबसाईट आहे CTET.nic.in. लॉग इन करण्यासाठी तुमचा अर्जाचा क्रमांक आणि जन्मतारीख वापरायची आहे. ते कसं वापरायचं किंवा त्याचा लॉग कसा दिसणार आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. नंतर डाउनलोड करण्यासाठी स्क्रीनवरती उत्तर की आणि OMR प्रतिसाद पत्रक जे दिसेल ते डाउनलोड करायचं आहे आणि उत्तर कीवरती आक्षेप घेण्यासाठी माहिती जी उपलब्ध आहे त्याप्रमाणे तुम्ही आक्षेप घेऊ शकता. या व्हिडिओमध्ये CTET उत्तरपत्रिका आणि प्रतिसाद पत्रिका अशी तपासायची आणि डाउनलोड करायची आणि आक्षेप कसे नोंदवायचे याबद्दल मार्गदर्शन दिलेलं आहे. तुम्ही जेव्हा CTET.nic.in या वेबसाईटवरती जाल त्यावेळेला तुम्हाला अशा पद्धतीचा एक स्क्रीन येईल. तिथे तुम्हाला लॉग इन डिटेल्स असा ऑप्शन असेल आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचा रोल नंबर द्यायचा आहे. रोल नंबर दिल्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ तिथं टाकायची आहे आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ज्यावेळेला तुम्ही लॉग इन ऑप्शनवरती क्लिक कराल त्यावेळेला तुम्हाला तिथं आन्सर की आणि तुमची OMR सीट असा ऑप्शन येईल. त्या दोन्हीवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर ही जी तुम्ही परीक्षेच्या वेळेला केंद्राकडे दिलेली OMR सीट आहे ती तिथं स्कॅन करून अपलोड केलेली असेल ती तुम्हाला दिसेल आणि त्याचबरोबर एका बाजूला आन्सर की आहे जी की आता जारी केलेली आहे CBSE द्वारे ती तुम्हाला इथं दिसेल. त्या दोन्हींचा मेळ म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 याच्या जी की आहेत ती डाउनलोड केल्यानंतर दोन्ही उत्तरपत्रिका तुम्हाला मॅच करायच्या आहेत. नंतर त्या तपासायच्या आहेत. म्हणजेच उत्तरपत्रिकेमध्ये जे दिलेलं ऑप्शन आहे तो तुमचा बरोबर आहे का ते चेक करून तुमचे गुण तुम्हाला काढायचे आहेत. जर एखाद्या उत्तरावर शंका असेल तर ठराविक कालावधीमध्ये ऑब्जेक्शन नोंदवता येते आणि त्यासाठी तुम्हाला फी भरावी लागणार आहे. आन्सर कीच्या आधारे आपले अंदाजे गुण काढता येतील आणि त्यासाठी तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी अंदाजे 92 गुण असणं गरजेचं असेल आणि SC, ST, OBC आणि अपंग PWD यांच्यासाठी 82% गुण असेल तर ते पास झाले आहेत असं समजायचं आहे. जर तुम्हाला तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये जी काही आन्सर की आलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही शंका वाटत असेल, जर तुम्हाला ती चॅलेंज करायची असेल तर त्यासाठी सुद्धा इथं नोटिफिकेशन दिलेलं आहे. सार्वजनिक नोटिस CTET परीक्षा फरवरी 2026 OMR उत्तर पत्रक की स्कैन की गई छवियों तथा कुंजियों का प्रदर्शन और उत्तर कुंजी की चुनौती के संदर्भ में म्हणजेच तुमची OMR सीट आणि CBSE कडून जी उत्तरपत्रिका आलेली आहे त्यांच्यासाठी जर तुम्हाला चॅलेंज करायचं असेल तर त्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. 7 और 8 फरवरी 26 को आयोजित CTET परीक्षा में उपस्थित हुए सभी उम्मीदवारों की सूचित किया जाता है कि उम्मीदवारों की OMR उत्तर पत्रक और स्कैन की गई छवियां और उत्तर कुंजी वेबसाइट CTET.nic.in पर दिनांक 12/3/26 से 15/3/26 तक अपलोड की गई है.
म्हणजे जी परीक्षा 7 आणि 8 फेब्रुवारी 2026ला झालेली होती, त्या सर्व परीक्षांचे जे परीक्षार्थी आहेत त्यांना असं कळवण्यात आलेलं आहे, की OMR उत्तरपत्रिका आणि जी स्कॅन केलेली आहे कॉपी ती आणि उत्तरपत्रिका जी CBSE कडून जारी झालेली आहे ती उत्तरपत्रिका CTET.nic.in वर दिनांक 12/3/26 पासून 15/3/26 रात्री 11:59 पर्यंत अपलोड केलेली असेल. म्हणजे ती तुम्हाला 2 ते 3 दिवस दिसेल. म्हणजे 12, 13, 14 आणि 15 4 दिवस तुम्हाला ती उत्तरपत्रिका दिसणार आहे. उम्मीदवारों के लिए उत्तर कुंजी दिनांक 12/3/26 से 15/3/26 तक वेबसाइट CTET.nic.in पर उपलब्ध लिंक के माध्यम से चुनौती देने का प्रावधान है। चुनौती का शुल्क प्रति प्रश्न 1000 क्रेडिट डेबिट कार्ड के माध्यम से जमा करना आवश्यक है। एक बार भुगतान किया गया शुल्क वापस नहीं किया जाएगा। म्हणजेच उमेदवारांनी जी उत्तरपत्रिका आहे 12/3/26 ते 15/3/26 पर्यंत रात्री 11:59 वाजेपर्यंत CTET.nic.in वर उपलब्ध आहे. आणि जर तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये काही चुकीचं वाटत असेल, उत्तर जर तुम्हाला वाटते की तुमचं बरोबर आहे, तर तुम्ही त्या उत्तरासाठी चॅलेंज करू शकता आणि त्या प्रत्येक प्रश्नाला 1000 रुपये भरायचे आहेत, की जे की तुमच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डवरूनच जमा करायचे आहेत. एकदा तुम्ही भरलेले पैसे पुन्हा परत मिळणार नाहीत। यदि बोर्ड द्वारा चुनौती स्वीकार कर ली जाती है, यानी यदि विषय विशेषज्ञों द्वारा उत्तर कुंजी में कोई गलती देखी जाती है, तो नीतिगत निर्णय अधिसूचित किया जाएगा और शुल्क वापस कर दिया जाएगा। रिफंड संबंधित क्रेडिट डेबिट कार्ड खाते में ऑनलाइन स्थानांतरित किया जाएगा। इसलिए उम्मीदवारों को सलाह दी जाती है कि वे अपने स्वयं के क्रेडिट डेबिट कार्ड से ही भुगतान करें। चुनौतियों पर CBSE का निर्णय अंतिम होगा और आगे किसी संचार पर विचार नहीं किया जाएगा। म्हणजे जर तुम्ही जो चॅलेंज केलेला प्रश्न आहे, तो जर CBSEच्या विशेषज्ञांना असं वाटलं की तो बरोबर आहे, त्यांच्याकडून काही चूक झालेली आहे, तो प्रश्न चुकीचं उत्तर दाखवलेलं आहे, तर त्याच्यावरती निर्णय घेऊन तुमचा प्रश्न बरोबर झाला असेल किंवा उत्तर बरोबर असेल, तर तुमचे पैसे तुम्हाला परत देता येतील. ते सुद्धा तुमच्या स्वतःच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड खात्यावरती तुम्ही जसं जमा केले होते पैसे त्याच पद्धतीने तुम्हाला परत मिळणार आहेत. आणि त्यासाठीच त्यांनी असं सांगितलेलं आहे, की उमेदवारांनी स्वतःच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डमधूनच पैसे भरावेत, म्हणजे आलेले पैसे सुद्धा तुमच्याच खात्यामध्ये जमा होतील. आणि यामध्ये CBSEचा निर्णय हा शेवटचा असेल, त्यावरती इतर कोणत्याही प्रकारचा विचार किंवा दबाव स्वीकार केला जाणार नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमची ॲन्सर की चेक करू शकता आणि तुम्हाला जर चॅलेंज करायचं असेल, तर तुम्ही साईटवरती जाऊन चॅलेंज करू शकता. अशा पद्धतीनं तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात. आपले गुण जर मोजले असतील तुम्ही, तर काही शंका असेल तर ऑब्जेक्शन नोंदवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि CTET संबंधित पुढील अपडेटसाठी सबस्क्राईब करा. थँक यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.